जय श्रीराम मंडळी. LPG गॅसचा सध्या कमी पुरवठा चालू आहे. तर अशा वेळेस आपण गॅस कमीत कमी कसा वापरायचा आणि गॅस न लागणाऱ्या रेसिपीज पाहणार आहोत. जर तुम्ही सकाळी नाश्ता करत असाल तर त्याच्यासाठी अंड हा एक उत्तम उपाय आहे. आपण बॉइल्ड अंड त्याचा थोडा मसाला टाकून ते खाऊ शकतो. त्यानंतर त्याची भुर्जी केली किंवा त्याचं ऑमलेट काढलं तर त्याला कमी गॅस लागतो. फ्रूट्स तुम्ही नाश्त्यासाठी जास्तीत जास्त खाऊ शकता किंवा एक मिक्स फ्रूट प्लेट जरी आपण तयार केली तरी हा एक उत्तम नाश्ता होऊ शकतो. कडधान्य, मोड आलेलं कडधान्याचं जर तुम्ही सलाद करून खाल्लं तर त्याला गॅस लागत नाही. त्याच्यामुळे थोडंसं कांदा टोमॅटो टाकलं, थोडं चाट मसाला टाकला का छानसं कडधान्य सलाड तयार होतं. ब्रेडसोबत आपण जॅम, पीनट बटर लावून खाऊ शकतो. ब्रेडपासून आपण सँडविच तयार करू शकतो, ज्याच्यामध्ये आपण कांदा, टोमॅटो, गाजर चिरलं आणि थोडीशी चटणी लावली तर त्याचं उत्तम सँडविच तयार होतं. जर तुमच्याकडे रात्रीचा भात उरला असेल तर त्याला फोडणी दिली तर तो सकाळी आपण नाश्त्याला खाऊ शकतो. दूध शेवई हा तुम्ही नाश्त्यासाठी खाऊ शकता. त्याची रेसिपी मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. रात्रीची चपाती जर उरली असेल तर त्याला थोडंसं शेकवलं तव्यावर आणि त्याला मिक्सरमध्ये बारीक केलं तर त्याचा भुगा आपण छानपैकी तयार करू शकतो. जर भुगा नसेल करायचा त्याचा मलिदा करून आपण देऊ शकतो. गोड रवा हा सुद्धा पटकन होणारा नाश्ता आहे. ओट्सचा कोणताही नाश्ता तुम्ही तयार करू शकता. ओट्स हे लवकर शिजणारा आणि त्याच्यापासून लवकर रेसिपी तयार होणारा आहे. जर तुम्हालाही अशा कोणत्या ब्रेकफास्ट आयडिया माहीत असतील ज्याला कमी गॅस लागतो किंवा गॅसच लागत नाही तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.